आपल्या मुलांमध्ये आहे एक अद्भुत क्षमता. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्राम. यामध्ये पंचकोश विकास, मुद्रा विज्ञान पद्धती, पंचमहाभूत शुद्धिक्रिया, आनापानसती ध्यान, सुसंवाद आणि स्वसंवाद कौशल्य आणि पंच ज्ञानेंद्रियांचा विकास हे घटक समाविष्ट केलेले आहेत. या प्रोग्रामच्या माध्यमातून मुलांमध्ये अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते, मुलांचा अभ्यासामध्ये उत्साह वाढतो, स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, भावनावर नियंत्रण राखण्यास खूप मोठी मदत होते, सुप्त कला कौशल्यांचा विकास होतो, सकारात्मक विचारसरणीचा विकास होतो, विचार स्पष्टता येते, ध्येय निश्चिती करण्यासाठी फार मोठी मदत होते. तसेच ही मुले डोळ्याला पट्टी बांधून सुद्धा अभ्यास करू शकतात, डोळ्याला पट्टी बांधून चेस खेळू शकतात, डोळ्याला पट्टी बांधून ड्रॉइंग काढू शकतात. जर आपल्यालाही आपल्या मुलांचा सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्यालाही आपल्या मुलांमध्ये ही अद्भुत क्षमता विकसित करायची असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. अद्वैत माइंडफुलनेस सेंटरचे नवीन कार्यालय 7 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत आहे आणि याचबरोबर 9 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या माइंडफुलनेसच्या नवीन बॅचेस सुरू होत आहेत. पहिली बॅच सकाळी 11 वाजता असणार आहे, ज्यामध्ये वय वर्ष 5 ते 16 वर्षापर्यंतची मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात. यामागील उद्देश आहे त्या मुलांची एकाग्रता वाढणे, स्मरणशक्तीचा विकास होणे, त्यांचा आत्मविश्वास वाढणे, त्यांच्या भावनावर त्यांचे नियंत्रण राहणे आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी मोबाईलच्या व्यसनापासून लांब जाणे. तसे दुसरी बॅच संध्याकाळी 4 वाजता, ज्याचा वयोगट आहे 17 आणि पुढील सर्व विद्यार्थी. जे विद्यार्थी आता 11वी 12वी तसेच एनडीएची तयारी करत आहेत, जेईची तयारी करत आहेत, नीटची तयारी करत आहेत, अजून एमपीएससी यूपीएससी आणि बऱ्याच काही स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचा खूप मोठा लाभ होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी आम्ही आपणा सर्वांना मनपूर्वक आमंत्रण देत आहोत आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आले आहेत. नोंदणीसाठी आपण खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच आपला प्रवेश निश्चित करू शकता. पत्ता शोभा टावर, 3रा मजला, B13, सदाशिव पेठ, पुणे 30. संपर्क 9970577995. धन्यवाद. नमस्कार, मी कल्याण मित्र भगवान उर्फ आशिष काटकर. पुण्यामध्ये सदाशिव पेठ येथे पुणे हॉस्पिटल शेजारी शोभा टावरमध्ये आपण अद्वैत माइंडफुलनेस सेंटर या नवीन नावासोबत, नवीन उपक्रमासोबत हाजीर होत आहोत. यामध्ये आपण माइंडफुलनेस या क्षेत्रामध्ये काही विद्यार्थी, काही टीनेजर्स, एनडीए, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या मुलांवरती कार्य केलं आहे. हे कार्य मागच्या 10 ते 12 वर्षापासून सतत सुरू आहे. परंतु याचे नवीन आणि अपडेट व्हर्जन म्हणून आता आपण नव्या जोमामध्ये 7 नोव्हेंबर 2025ला याची एक सुरुवात करत आहोत. या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांना आमंत्रण देण्यात येत आहे. तर याचा प्रमुख उद्देश असा आहे की अद्वैत माइंडफुलनेसच्या माध्यमातून आपल्या मुलांमध्ये ज्या गोष्टी चेंज व्हायला हवा आहे, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ते हे सेंटर आपल्यासाठी कार्य करत आहे. त्यामध्ये मुलांचा प्रामुख्याने अभ्यासामध्ये आवड वाढणे, त्याचा खेळामध्ये उत्साह वाढणे, त्याचं मनावर त्याचं कंट्रोल राहणे, त्याच्या भावना त्याला व्यवस्थित सांभाळता येणे हा प्रमुख उद्देश आहे. आणि अद्वैत माइंडफुलनेस सेंटर जे आता इथे आहे सदाशिव पेठ पुणे, या सेंटरचा प्रमुख उद्देश असा आहे की सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट जो प्रोग्राम आहे, ज्याला आपण मिडब्रेन ॲक्टिव्हेशन, इंट्युशन प्रोसेस या नावाने ओळखत असाल, परंतु आम्ही या प्रोग्राममध्ये सतत गेली 12 वर्ष काम करत आहोत. यामधल्या प्लस पॉईंटवर आम्ही काम केलं आहे, मायनस पॉईंटवर आम्ही काम केलं आहे. जी मुलं खेड्यामध्ये राहतात, जी मुलं शहरामध्ये राहतात, या दोघांमध्ये आम्ही सारखे रिसर्च केलेले आहेत. म्हणून आता आम्ही एका मोठ्या नवीन ठिकाणी आणि नवीन उत्साहानं या विषयावर अजून चांगलं काम करत आहोत. तर या सर्वांसाठी आपण उपस्थित राहावे अशी आमची सर्वांची आमच्या कुटुंबातर्फे, आमच्या परिवारातर्फे एक विनंती असेल. धन्यवाद. आपल्यासोबत विद्यार्थिनी आहे जिचं नाव आहे आराध्या राठोड. ती भोसरी येथे राहते. तर आराध्याने आपल्याकडून जेव्हा सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट या कोर्सची जेव्हा सुरुवात केली आणि
काही दिवसामध्ये तिच्यामध्ये जे काही चेंजेस झालेत ते तिच्या कुटुंबाने, तिच्या आसपासच्या लोकांनी तिला स्वतःहून सांगितलं की तुझ्यामध्ये हा चेंज दिसतोय आम्हाला, तू काय करतेस. तर आपण आराध्याच्या जुबानी ऐकूया की तिला या प्रोग्रामच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे काय काय कोणत्या कोणत्या घटना कशा कशा बदलल्या, अशा क्रमवानुसार आपण त्याच्याकडून ऐकूया. आराध्या, हा कोर्स जॉईन करण्यापूर्वी तुला अशा कोणत्या समस्या सारख्या येत होत्या की जे तू आम्हाला सांगू इच्छिते? म्हणजे अभ्यासात खूप वीक होते मी. अच्छा. आणि चिडचिड जास्त करायचे. बर. राग यायचा. अच्छा. अजून काय? बरं, मी असं ऐकलं की तुला फार भीती वाटायची वगैरे? भीती पण वाटायची. बर. आणि जे पण काम करतात त्याच्यात मन नाही लागायचं. बर. मग आता तुम्ही हे जे भीती म्हणताय कमी केली, किंवा तुम्ही म्हणताय की आता मी माझ्यात चेंज झाला, तर हे तुमच्या आसपासच्या लोकांनी काही ऑब्झर्व केलं का? म्हणजे घरातल्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी तुम्हाला काय असं सांगितलं का की तुमच्यात हा चेंज झालाय? किंवा हो, सांगितलं. मम्मीने सांगितलं मला की तू म्हणजे आता असं थोडस चिडचिड करायचं कमी. म्हणजे थोडीशी भीती ते कमी झाली माझी. अच्छा. बरं. अभ्यासामध्ये काय चेंज झाला तुमच्या सोबत? अभ्यासामध्ये पण मी छान, म्हणजे मला मॅथ्स आणि सायन्स अवघड जायचा. आता तो सिंपल वाटतोय, म्हणजे जास्त अवघड नाही. बरं. पुढचा प्रश्न असा आहे की ब्लाइंड फोल्ड रिडिंग तुम्ही खूप सुंदर करता, तर तुम्ही आमच्या या सेशन मध्ये करून दाखवायला उत्सुक आहात का? हो, मी आहे. बरं. तुम्हाला ब्लाइंड फोल्ड मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करता येतात? तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी आम्हाला प्रत्यक्ष करून दाखवू शकता? म्हणजे मी वाचू शकते, बॉल ओळखू शकते, किंवा तुम्ही काही पण लिहिलं तर मी तुम्हाला ते वाचू शकते. म्हणजे आम्ही तुम्हाला आमच्या मनाप्रमाणे एखादं नाव, मोबाईल नंबर लिहून द्यायचा आणि तुम्ही ब्लाइंड फोल्ड ओळखून दाखवणार. हो. फोटो पण देऊ शकतात. मी तो कोड थांबल्यात, ते काय कलर, म्हणजे इमेज कोणती का असेल ना ते तुम्ही ओळखू शकता. म्हणजे आधार कार्डवर आहे, पॅन कार्डवर ओळखू शकते. एखादं मोबाईल मधलं गुड मॉर्निंग ओळखू शकते, काय असेल ते, गुड इव्हिनिंग वगैरे. ओके, गुड. तर मग आता आपण आराध्याला इथे इन्व्हाइट केलेलं आहेच. तर आता आपण आराध्याला ब्लाइंड फोल्ड रीडिंग करणार आहोत. ठीक आहे. तर आराध्या रेडी आहे? हो. ओके. तर आपल्याकडे हे जे बुक आहे, स्पेशली हे जे बुक आहे, हे बुक हिच्या अभ्यासामधलं नाही आहे. हे आमचे जे परममित्र आहेत अविनाश रणदिवे, जे आता स्टार हेल्थ या कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावर काम करत आहेत, आणि त्यांच्या आतापर्यंत त्यांच्या सोबत जी मंडळी काम करते त्याचा जवळपास 250 ते 300 लोकांचा जो काही स्टाफ आहे, तर त्यांनी त्यांच्यासाठी हे स्पेशल डिझाईन केलेलं आहे. तर यामध्ये काही इमेजेस फॉर्ममध्ये, काही टेक्स्चर फॉर्ममध्ये काही माहिती त्यांनी दिलेली आहे, जी अतिशय महत्त्वाची आहे. तर त्यातीलच आपण काही गोष्टी ज्या आराध्याला आपण विचारणार आहोत. तर आराध्या, या बुकमध्ये, या इमेजमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? इथं नाव नाही माहिती मला. तर 3 जण थांबलेत. इथला बदला चष्मा घातलाय. चष्मा घातलाय आणि व्हाईट कलरचा टी शर्ट आहे. आणि याने पण चष्मा घातलाय. याचे केस थोडे मोठे आहे. आणि याने जॅकेट आणि व्हाईट टी शर्ट घातलाय. खाली काय लिहिलंय? खाली राजू तुम्हारे हॉस्पिटल का बिल देखकर बाबूराव का बीपी बढ़ जाएगा. हेल्थ इंश्योरेंस हो ना. बोलो राजू. ओके, गुड. हे नाव बोलो राजू. ओके. तर आता यामध्ये एक असा थोडासा आपण त्याला म्हणू की गमतीदार असा एक म्हणजे फारच गमतीदार आहे. आणि हे सर्व आपण दीदीने आपल्याला तिचा आता तिला जे ट्रू माइंडने तिने सांगितलंय त्यात तसं लिहिलेलं आहे. ओके. तर दीदीने सांगितलं की राजू तुम्हारे हॉस्पिटल का बिल देखकर बाबूराव का बीपी बढ़ जाएगा. हेल्थ इन्शुरन्स है ना, बोल राजू. तर तात्पर्य काय की त्यातनं एक मेसेज
जो आहे तो इथं लिहिलेला आहे. तर तो आराध्याने अतिशय छान असा वाचलेला आहे. आता बाजूलाच अजून एक इमेज आहे, ज्या इमेजमध्ये 2-3 गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. तर ते आपण तिथलं विचारूया. तर दीदी, तू काय करायचं, आम्हाला हे जे इमेजेस आहेत 2-3, या कानाजवळ आवाज करून सांगायच्यात कोणत्या आहेत. इथे एक पिंक कलरची बाई थांबली, अशी बाई हा पर्स घेऊन, ब्लॅक कलरचा पर्स आणि पिंक कलरचा टॉप घातलाय, आणि हा ग्रे कलरचा शर्ट आणि ब्राऊन कलरची पॅन्ट. एक मुलगा थांबलाय. अजून इथे एक लहान मुलगी थांबली आहे ग्रीन कलरचा टॉप घालून. इथं कार आहे आणि इथं ग्रे कलरचा असं घरचा वरचा आहे, सिलिंग आहे, आणि खाली रेड आहे आणि व्हाईट आहे. आणि इथं लिहिलं आहे फॅमिली अच्छा, ठीक आहे, ओके. त्याचा कारचा जो रंग आहे तो कोणत्या रंगाचा आहे? ते कार येलो आणि ब्लॅक कलरचा. ओके. तर आता यामध्ये जे विश्लेषण केलं आहे आराध्याने, तर तिने इतकं छान केलंय की त्यांच्या शर्टचा रंग पासून तर पर्सचा रंग सांगितलाय, आणि त्या घराच्या मध्ये सुद्धा ते म्हणजे तो स्लॅब कोणत्या रंगाचा आहे, त्याची वॉल कोणत्या रंगाची आहे, इव्हन त्या बाळांच्या जे यामध्ये छोटं बाळ आहे त्याच्या सुद्धा त्याने जो तिचा जो हे आहे म्हणजे टॉप आहे त्याचा रंग देखील तिने सांगितला. तर हे इतकं डेव्हलपमेंट या मुलांमध्ये आपण बघितली आहे. ओके. तर आराध्या, आता आमच्यापैकी आम्ही तुम्हाला एक मोबाईल नंबर लिहून देऊ, तर तो तुम्ही वाचून दाखवू शकता का? म्हणजे तुम्हाला तुमच्या कानाजवळ तुम्ही नेला की त्याला तुम्हाला कळतं म्हणून. हो, कळतं. ओके. तर आता आपण बघितलं की आराध्या खूप छान रिडिंग करते, खूप छान आयडेंटिफाय करते. तर आता यामध्ये आपण एक असं प्रात्यक्षिक घेणार आहोत की ज्यामध्ये आपण आपल्या मनाने एखादा मोबाईल नंबर असेल, एखादा कार नंबर असेल, किंवा तुमचं एखादं पॉलिसी नंबर असेल, तर तो नंबर आपणच लिहायचा आणि त्या आराध्याला सांगायचं की तो आयडेंटिफाय करते का. तर ती आपल्याला आता आहे आयडेंटिफाय करून दाखवणार आहे. चला, तर मग आता मी एक नंबर लिहितो आणि आपण तो नंबर आराध्याला देणार आहोत. तर मी इथे अशा प्रकारचा एक नंबर लिहिलेला आहे आणि तर मी इथे एक नंबर लिहिला आहे आणि खाली एक छोटेसे काही अल्फाबेट्स पण लिहिलेले आहेत. तर आराध्या आता आपल्याला आयडेंटिफाय करून दाखवणार आहे. तर आराध्या, मी यावर काही लिहिलेलं आहे, तर तुम्ही तुमचे 6 सेन्स वापरा आणि सांगा आम्हाला आम्ही काय लिहिले. आवाज करून, स्वॅप करून, तुम्ही तुमचं जे करता तसं. अबेद 12, JE 8475, पुणे, रोटो. एक वाचा. रेटो. एक शब्द वाचा, एक अल्फाबेट. फर्स्ट पासून. हा, नाही, पुण्यापासून पुढं. RTO. ओके, हा, द्या. तर आता आपण आधीच हे लिहिलं होतं आणि आराध्याने याला पूर्णपणे आयडेंटिफाय केलं आहे. अजून यामध्ये एक मोबाईल नंबरचं मी घेतो, म्हणजे आपल्याला अजून जास्त चांगलं कळेल.
तर मी यामध्ये एक असा नंबर घेतला आहे आणि खाली 2 छोटेसे शब्द लिहिलेले आहेत. तर आता आराध्याला आपण हे आयडेंटिफाय करायला सांगणार आहोत. आराध्या, यामध्ये अल्फाबेट्स आहेत 2, म्हणजे न्यूमरिक्स आहेत आणि अल्फाबेट्स आहेत, ते तुम्ही आयडेंटिफाय करून दाखवा. 8421 242 2260. आणि खाली काय नाव लिहिलंय का? हा, लिहिलंय. हा. मुंबई इंडिया. हा, मुंबई इंडिया. आपण बघू शकता की आपण जे मोबाईल नंबर लिहिला होता या पेजवर आणि जे आपण एखाद्या शहराच्या नावाने जे लिहिलं होतं ते दीदीने खूप छान प्रकारे आयडेंटिफाय केलं आहे. आतापर्यंत आपण या गोष्टी सर्व प्रात्यक्षिक बघत आलात आणि जे काही ते आपण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आपल्यालाही आपल्या मुलांमध्ये ह्या अतुलनीय क्षमतेला विकसित करायचे असेल तर आपण जे आमचे ऑफिस आहे पुणे हॉस्पिटल शेजारी शोभा टावर, पहिला मजला, इथे आपण व्हिजिट देऊ शकता. तसेच खालील दिलेली जी लिंक आहे त्यावरही आपण आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि येत्या 7 नोव्हेंबर दिवशी आम्ही एक सर्वांसाठी फ्री सेमिनार आणि आयोजित केलेला आहे. तर आपण या सेमिनारमध्ये सहभागी होऊ शकता. आधी आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली जे काही इंटरेस्ट आहे तो दाखवायचा आहे आणि आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर वेळ, त्याचं प्रोग्रामच्या जे काही नियोजन आहे ते सर्व तुमच्या व्हॉट्सअपवर येऊन जाईल. आणि हा प्रोग्राम अत्यंत म्हणजे 7 नोव्हेंबरला आम्ही जो प्रोग्राम घेत आहोत तो सर्वांसाठी फ्री आहे. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये जर अतुलनीय क्षमतेचा विकास करून आपल्यालाही वाटतं की आपल्या मुलांनी संचितासारखं, आराध्यासारखं, तन्वीसारखं सुपर जिनियस बनावं, तर आपण ह्या उपक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. धन्यवाद.